शिवराय मित्रांनो, माझं नाव जयसिंह बाळासाहेब वाडसूळ। या ठिकाणी आपण उद्या आझाद मैदान या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी जात आहोत आणि ही खूप आटीतटीची लढाई आहे। धरंगी पाटलांनी इतके दिवस झाले संघर्ष केलेला आहे आपल्या समाजासाठी आणि आरक्षण का भेटावं याचा आम्ही तुम्हाला पुरावा देत आहे। बघू शकता तुम्ही सर्टिफिकेट श्री जयसिंह बाळासाहेब वाडसूळ। आमच्या वडिलांचं नाव बाळासाहेब दत्तात्रय वाडसूळ यांनी या ठिकाणी 29/7/2006 साली हा कुणबी मराठा म्हणून दाखला काढला आहे। या ठिकाणी बघू शकता तुम्ही विलेज टाउन भोसे तालुका करमाळा कुणबी ओबीसी 83। वडिलांनी ज्यावेळेस वंशावळ काढली त्या ठिकाणी असं सापडलं कुशाबा बाळा वाडसूळ तहसीलदार बाय करमाळा 17/8/1871 साली त्यांचं कुणबीचं सर्टिफिकेट निघत होतं। त्याच्यावरून वडिलांनी वंशावळ सापडून 2006 साली हा दाखला काढला। ज्यावेळेस या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आंदोलन नव्हतं चालू मराठ्यांचं, 2016 साली त्या ठिकाणी कोबरटीची घटना घडली। त्यानंतर मराठा समाज पूर्णपणे एक आला। त्यानंतर जरांगे पाटलांचं हे आंदोलन वगैरे आरक्षणासाठी चालू झालं। त्यातून पुढे मराठा समाज सगळा जागा झाला। या ठिकाणी बघू शकता तुम्ही कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनलचा पण त्यावेळेचा दाखला आहे 14/8/2006 सालचा। मित्रांनो, मी ज्यावेळेस फार्मसीला ऍडमिशन घेतलं त्यावेळेस बघू शकता तुम्ही 5 मार्च 2009 साली त्या ठिकाणी हा माझा फार्मसीचा स्वतःचा दाखला आहे। आणि मला एवढं लक्षात आलं यातून की जे माझ्या बरोबर जे ओबीसी बांधव होते त्यावेळेस डी फार्मसीला 30,000 रुपये फी होती। 30,000 त्यावेळेचे म्हणजे 2006-07 साली म्हणजे आजचे झाले जवळजवळ 3 लाख रुपये। त्या ठिकाणी माझी 30,000 रुपये प्रत्येक वर्षाची 2 वर्षाची फी रिटर्न आली की आरक्षण का भेटावं आणि ओबीसीतूनच का भेटावं। ही जी आजची काही जरांगे पाटलांची भूमिका आहे ही किती योग्य आहे मित्रांनो याच्यातून दिसते। कितीतरी अशी विद्यार्थी जे एक पॉईंटवरनं किंवा जे भरतीसाठी गेले तर ते एकदम 0 पॉईंटवरनं गेलेले मंडळी मित्रांनो त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यातून जे अश्रू येते ते बघू वाटत नाही मित्रांनो। त्यामुळे आरक्षणाची खूप गरज आहे आणि आपण सर्वांनी उद्या यायचंय। आंतरवेल सराटून जरांगे पाटील 10 वाजता निघणार आहेत। त्या ठिकाणी आपला पहिला मुक्काम शिवनेरी गडावरती असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीवरती आणि तिथून आपण आझाद मैदानावरती जाणार। तर सर्व सकल मराठा समाजाला, महाराष्ट्रातील माझे तमाम मराठा समाजाला, ओबीसी जे आहेत आपल्याबरोबर मित्र बांधव, दलित बांधव आपल्याबरोबर, मुस्लिम बांधव आपल्याबरोबर, त्या सर्वांना विनंती आहे की आपला मोठा भाऊ म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहायचंय। धन्यवाद। जय शिवराय।